आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे। क्या हुआ तेरा वादा अजितदादा असं म्हणण्याची आता वेळ आली आणि हे आम्ही नाही म्हणत तर पुण्यातील MPSCचे विद्यार्थी म्हणू लागलेत। स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानंतर सरकार विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जाताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात 31 जुलैपर्यंत MPSC मधली जी रिक्त पदं आहेत ती भरली जातील अशी घोषणा केली होती। मात्र मुदत उलटूनही अजितदादांनी आपला शब्द आणि आश्वासन पूर्ण केलेलं नाही म्हणून MPSCच्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय। पुण्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली आणि आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती की MPSC आयोगाच्या सदस्यांची नेमणूक आम्ही 31 जुलैच्या आत करू, पण आज 1 ऑगस्ट आहे। मग अजितदादांनी केलेली घोषणा हवेतच विरली असंच त्याचा अर्थ होतो। त्यामुळे MPSCचे परीक्षार्थी आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। मला सांगा नेमकं आता तुमच्या भावना काय आहेत, कारण आश्वासन हवेत विरले पुन्हा एकदा। स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्र पेटला होता त्याच्यावेळी विधिमंडळामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी 31 जुलैच्या आतमध्ये सांगितलं होतं की आम्ही सदस्य भरती करू, पण ते सदस्य भरती आज 31 जुलै होऊन गेला, आज 1 ऑगस्ट आहे। कधीपर्यंत सदस्य भरती करणार आहेत? कारण जोपर्यंत आयोगाची पूर्ण सदस्य भरली जात नाहीत तोपर्यंत आयोग जो आहे तो कार्यक्षमतेनं काम करणार नाही। अजून मुलांचे परीक्षा राहिलेले आहेत, कंबाईनची परीक्षेची तारीख कधी डिक्लेअर करणार, नियुक्त्यांचा प्रश्न आहे, रिझल्टचा प्रश्न आहेत आणि परत इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे। हे कितीतरी प्रश्न आहेत। फक्त आणि फक्त गेले 3 वर्षापासून फक्त 2 सदस्य करतात। आता ते 2 सदस्य झाल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 सदस्य हे असणं अपेक्षित आहे आयोगावरती। मग अजितदादांनी जो काही वादा केला होता आम्हाला विधिमंडळामध्ये, त्या वाद्याचं काय झालं अजितदादा, हेच आम्हाला आता विचारावं लागेल। अजितदादा शब्दाला पक्के आहेत म्हणून आम्ही त्यांचा विश्वास ठेवला होता आणि आज 31 जुलैपर्यंत कालपर्यंत वाट बघत होतो की नक्कीच काहीतरी विद्यार्थ्यांना समाधानकारक मिळेल, पण तसं काहीच झालं नाही। अजितदादांनी पुन्हा विद्यार्थ्यांना गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे। तर अजितदादा आम्ही MPSC करणारे आहोत, आम्ही हुशार आहोत, आम्हाला कळतं की किती विश्वास ठेवायचा। तर आमची एकच मागणी आहे की आणि आता विशेष की संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून 3,82,000 विद्यार्थी बसलेले आहेत। तेवढ्या विद्यार्थ्यांना जीव टांगणे लागलेला आहे। तर ह्यांना तुम्हाला कुठेतरी दिलासा द्यायचा असेल तर लवकर या 4-8 दिवसात परीक्षा तारीख जाहीर करा। तर येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये आम्ही राष्ट्रीय उतरल्याशिवाय राहणार याची जबाबदारी सरकारची असेल आणि काहीही झालं तर बेहतर, आम्ही नंतर माघारी हटणार नाही, एवढीच मी या माध्यमातून सरकारला आणि आयोगाला विनंती करतो। 2020ला या सरकारने एक पण नवीन जाहिरात काढली नाही। 2021 आता संपत आलं आहे, यावर्षी एकही नवीन जाहिरात आलेली नाही आहे। गट क ची, फॉरेस्टची, कृषी सेवेची या कितीतरी ॲड ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत आणि अजूनही सरकारनं मागणीपत्र MPSCला मंजूर करून दिलेलं नाही आहे। म्हणजे 2 वर्ष आम्ही सध्या फक्त अभ्यास करतोय, एकही पेपर आमचा झालेला नाही। राज्यसेवाची प्रिलिम सोडली तर एकही हा पेपर आम्ही दिलेला नाही आहे। म्हणजे की 2 वर्ष हे आणि आता समजा आम्ही परीक्षा दिल्या 2022मध्ये तर त्याचा निकाल येईल 2023मध्ये 24मध्ये, म्हणजे आम्ही 4 वर्षाची पंचवार्षिक योजना पकडूनच आम्ही चालतोय। पण दृश्य पाहतो आहोत पुढच्या काही क्षणांमध्ये, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं विमान हे कोल्हापूरच्या विमानतळावर येऊन पोहोचलंय। तर पुढच्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री याच दरवाजाने बाहेर येतील आणि ही जी पहिलीच गाडी आहे या पहिल्याच गाडीमध्ये बसून मुख्यमंत्री साताऱ्याच्या दिशेने रवाना होतील। आपण ही लाईव्ह आणि थेट दृश्य पाहतो आहोत कोल्हापूर विमानतळाच्या इथून। आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली जिल्ह्याचा दौरा आहे। सांगली जिल्ह्यात एकूण साधारण 5 ठिकाणी मुख्यमंत्री हे भेटी देणार आहेत आणि पाहणी करणार आहेत पूरपरिस्थितीची। पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क आहे, सज्ज आहे। ज्या ज्या गावांना मुख्यमंत्री भेटी देणार आहेत त्यातल्या बहुसंख्य ठिकाणी मुख्यमंत्री हे स्थानिक पूरग्रस्त नागरिकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतील। भिलवडीमध्ये एक छोटेखानी कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आल्याचं कळतंय। या भिलवडीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलतात हेही आम्ही तुम्हाला थेट दाखवणार आहोत आणि आत्ताची सुद्धा तुम्ही दृश्य पाहत आहात लाईव्ह कोल्हापूर विमानतळावरून।
पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. प्रामुख्यानं महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात आलेल्या पूरस्थितीचा जर का विचार केला तर मुख्यमंत्र्यांचा हा शेवटचा दौरा आहे. कारण मुख्यमंत्री सांगलीत गेले नव्हते, बाकी रायगड, रत्नागिरी या दोन्ही ठिकाणी ते जाऊन आलेत. कोल्हापूरला जाऊन आलेत. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, मुख्यमंत्र्यांचं विमान येऊन इथे दाखल झालं आहे. पुढच्या काही मिनिटात मुख्यमंत्री बाहेर येतील. कोण कोण आलंय मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला? नक्कीच मिलिंद, मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूर विमानतळावरचं लँडिंग झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये ते बाहेर येत आहेत. आपण दृश्यामध्ये पाहतो की मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या स्वागतासाठी येथील स्थानिक नेते असतील किंवा अधिकारी असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते बाहेर येणार आहेत आणि बाय कार सांगलीकडे रवाना होतील. त्या ठिकाणी त्यांचा पूर परिस्थिती पाहणी दौरा आहे. अनेक ठिकाणी ते जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर बैठक देखील घेणार आहेत आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर 3-3:30 वाजता पुन्हा ते याच ठिकाणी कोल्हापूरला विमानतळावर येतील आणि पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत. बर, आत्ता विमानतळावर कोण कोण उपस्थित आहे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला? हो नाही कोल्हापूर आता सध्या कोल्हापूर स्थानिक नागरिक असतील किंवा अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहेत. कोणता मतलब जे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक एकदम करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री बाहेर येतील आणि सांगलीकडे रवाना होणार आहेत. किरण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आपण हे लाईव्ह दृश्य पाहतो आहोत किरण तुझ्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांसाठी की मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळावर दाखल झालेत आणि ही जी गाडी दिसते याच गाडीमधून मुख्यमंत्री सांगलीचा पूर्ण दौरा करणार आहेत. आज 5 ठिकाणी एकूण भेटी देतील. मग जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असेल आणि त्यानंतर एक छोटी पत्रकार परिषद होईल आणि मग मुख्यमंत्री पुन्हा एकदा याच विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना होतील. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत कोल्हापूरच्या विमानतळावरची. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरचाही दौरा केला. कोल्हापूरच्या दौऱ्यावेळेला तर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकाच वेळेला एकाच ठिकाणी एकत्र आले होते. काही काळ या दोघांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना मध्येच काही काळ थांबून एकमेकांशी बातचीतही केली. तर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना काही दीर्घ मुदतीच्या आणि काही तातडीच्या उपाययोजना सांगणारं एक भलं मोठं पत्र लिहिलंय. आता या पत्राच्या अनुषंगानं सुद्धा आज मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री मुंबईतून निघून थेट कोल्हापूर विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटात याच गेटमधून मुख्यमंत्री बाहेर येतील आणि मग आपल्या सांगलीच्या आजच्या दौऱ्याच्या करता ते रवाना होतील. हे लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार